कसं आहे माहिती आहे का? काही जण पुण्याला फिरायला गेले, की चला एकदा बुधवार पेठकडं चक्कर मारून येऊ, असं काही जण म्हणतात. आणि त्यांना त्या ठिकाणी जाण्याचा, त्या ठिकाणी नेमकं काय आहे हे पाहण्याचा आनंद घ्यायचा असतो. म्हणून काही जण उगाचच बुधवार पेठमध्ये फेरफटका मारायचं ठरवतात. आता नेहमीप्रमाणे बुधवार पेठमध्ये संध्याकाळ झाली होती. सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी जायचंय ते लोक बुधवार पेठमध्ये जात होते. त्या परिसरामध्ये इकडं तिकडं फिरत होते. पण मात्र जशी जशी रात्र होत होती आणि जशी जशी रात्र होत होती तशी तशी बुधवार पेठमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत होती. काही महिला पुरुषांना इशारे करत होत्या. पुरुष त्यांच्याकडे बघून पुढं पुढं जात होते. कोणी कोणाला आवाज देत होतं, कोणी पाठीमागून हॉर्न वाजवत होतं. असं सगळं काही सुरळीतपणानं बुधवार पेठमध्ये चालू होतं. पण मात्र 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री म्हणजे 10 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता, जसे 11 फेब्रुवारीला सुरुवात झाली, मध्यरात्री 12 वाजेनंतर त्या ठिकाणी हळूहळू बुधवार पेठमध्ये पोलीस यायला सुरुवात झाली. बुधवार पेठेमध्ये येणारे जे काही रस्ते आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेटिंग लावायला सुरुवात केली. यानंतर आतमध्ये कोणी येणार नाही आणि आतमधलं कोणी बाहेर जाणार नाही, असं पोलिसांनी त्या ठिकाणी ठरवलं होतं. आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा बुधवार पेठमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आला होता. बुधवार पेठमध्ये येण्याचे आणि बाहेर जाण्याचे सगळे काही रस्ते पोलिसांनी बंद केलेले होते. आणि पोलिसांनी त्या ठिकाणी सगळीकडून सगळ्या लोकांना घेरलेलं होतं. पोलीस त्या ठिकाणी आतमध्ये जात होते आणि प्रत्येक त्या रूममध्ये, खोल्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडं चौकशी करत होते. आणि जे काही लोक त्या ठिकाणी फिरायला आले आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांचं समाधान करायला आले आहेत त्यांना पोलीस पकडत होते आणि त्यांना पकडून पकडून आणून रोडवरती बसवत होते. आता पोलिसांनी पकडलेल्या लोकांची संख्या ही 100 पेक्षा सुद्धा जास्त होती. या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्टपणानं दिसत असेल. पण मात्र पोलिसांनी एवढी मोठी कारवाई नेमकी का केली असेल, कशामुळं केली असेल, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बुधवार पेठमध्ये सहसा पोलिसांची रेड पडत नाही किंवा पोलीस त्या ठिकाणी कारवाई करत नाहीत. पण मात्र पोलीस त्या ठिकाणी कारवाई केव्हा करतात, कशामुळं करतात, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर काही दिवसापूर्वी पुण्यातल्या याच बुधवार पेठेमध्ये एक घटना उघडकीस आली होती. आणि ती घटना म्हणजे या बुधवार पेठेतल्या एका खोलीमध्ये एक बांगलादेशी महिला ही इनलिगल पद्धतीनं वास्तव्य करत होती, त्या ठिकाणी राहत होती. आता बांगलादेशी महिला होती आणि ती लपून या ठिकाणी राहत होती. आणि ती महिला त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती त्या ठिकाणच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला होती. पण तिनं ती माहिती मुद्दामून वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवलेली होती. कारण की ती त्या महिलेकडून आणि तिच्याकडून जी महिला वेश्या व्यवसाय करून घेते तिच्याकडून काहीतरी रक्कम घेत होती. म्हणून ती माहिती त्या महिला पोलिसाने वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवली होती. पण अशा पद्धतीच्या बातम्या किंवा अशा पद्धतीच्या घटना जास्त काळ लपत नाहीत. म्हणून ही बातमी सुद्धा उघड झाली की बांगलादेशी महिला बुधवार पेठमध्ये वास्तव्य करत आहेत, अगदी अवैधरित्या राहत आहेत. मग पोलिसांना ही बातमी समजल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी थेट कारवाई करायचं ठरवलं. आणि तारीख आली होती 10 फेब्रुवारी 2026ची. 10 फेब्रुवारीचे रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि 11 फेब्रुवारीला सुरुवात झाली होती. मग रात्री 12 वाजल्यापासून ते 11 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजेपर्यंत पोलिसांनी थेट कारवाई केली होती. सगळीकडून बॅरिगेटिंग लावले होते. पोलिसांचं त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं. त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. जे त्या ठिकाणी मज्जाच मज्जा करायला आलेत किंवा काही जण त्या ठिकाणी नुसते बघायला आलेत, फेरफटका मारला आलेत, या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कारण की पोलिसांना संशय होता या ठिकाणी अंमली पदार्थांचा वापर केला जातोय, या ठिकाणी अल्पवयीन मुलींकडून अशा पद्धतीनं वेश्या व्यवसाय करून घेतला जातोय, या ठिकाणी अवैधरित्या बांगलादेशी महिला किंवा विदेशी महिला या अवैधरित्या या ठिकाणी वेश्या व्यवसाय करत आहेत, या ठिकाणी राहत आहेत आणि यामधून काहीतरी गैरप्रकार घडत आहेत.
अशी माहिती पोलिसांना मिळाल्यामुळं पोलिसांनी त्या ठिकाणी थेट कारवाई करायचं ठरवलं आणि पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा केली आणि यामध्ये जे जे कोणी आरोपी होते त्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई करायला सुद्धा सुरुवात केली. पण मात्र जे नुसते फिरायला गेले होते, आम्ही नुसतं बघायला आलोत, आम्ही नुसतं फेरफटका मारायला आलोत, यांना मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी पकडून ठेवलं होतं आणि रोडवरच बसवलं होतं आणि पोलीस त्यांची सुद्धा चौकशी करत होते. पण मात्र ज्या पद्धतीनं पुण्यातील बुधवार पेठमध्ये अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं सगळीकडेच एकच खळबळ मोठ्या प्रमाणात उडालेली आहे. जर आपण पाहिलं तर बुधवार पेठ असेल किंवा इतर जे काही वेश्या व्यवसायाचे ठिकाणं असतील त्या ठिकाणी रेड पडत नाही किंवा रेड पडताना आपल्याला दिसत नाही, कारण की त्या ठिकाणी जर अवैधरित्या काही घडत असेल, अल्पवयीन मुली असतील, विदेशी महिला असतील, यांच्याकडून अवैधरित्या किंवा काही अंमली पदार्थाचं त्या ठिकाणी तस्करी असेल, सेवन असेल किंवा वापर असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जात असतील तर नक्कीच त्या ठिकाणी पोलीस कारवाई करत आहेत. कारण की बुधवार पेठ सारखे जे वेश्या व्यवसाय आहेत याची सुरुवात इंग्रजांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी रेड कशामुळे पडत नाही, काय पडत नाही, याची सविस्तर माहितीचा एक संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे. तुम्ही तो सुद्धा पाहू शकता आणि सविस्तर माहिती घेऊ शकता. परंतु ज्या पद्धतीने ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.